नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत किल्ले सिंहगडाचा ब्लॉग। तर नक्की पहा, सबस्क्राईब करा, लाईक करा। चला तर आम्ही संपूर्ण माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न करू। चला आपण सुरुवात करूया ब्लॉगला। किल्ले सिंहगड। आता आपण पार्किंगला पोहोचलेलो आहे आणि इथे तुम्हाला पाहायला मिळेल भरपूर मोठ्या प्रमाणात पार्किंगची सोय आहे, त्यामुळे इथे बिनधास्त तुम्ही गाडी लावू शकता। पुण्याच्या नैऋत्येला साधारण 25 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 44 फूट उंच आहे। सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वरच्या रांगेवर हा गड आहे। 2 पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठेही तो लक्ष वेधतो। पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलूक या गडावरून दिसतो। सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी मावळ प्रांतातून भरती झालेल्या सैनिकांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता। या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे वाक्य उच्चारले अशी आख्यायिका आहे। परंतु सिंहगड हे नाव आधीपासूनच असल्याचेही आढळते। गडावर जाण्यासाठी आपल्याला 2 दरवाजे आहेत, एक कल्याण दरवाजा आणि एक कोकण दरवाजा। तर तुम्ही पुण्यातून आला असाल तर तुम्हाला पुणे दरवाजातून तुम्ही गडामध्ये सहजरित्या प्रवेश करू शकता। दारूचे कोठार। दरवाजातून आत गेल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते ते दारूचे कोठार। दिनांक 11 सप्टेंबर 1951 मध्ये या कोठारावर वीज पडली। ह्या अपघातात गडावरील त्यावेळेच्या फडणवीसांचे घर उद्ध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली। गडावर अजूनही आपल्याला एक चांगल्या स्थितीमध्ये एक तोफ पाहायला मिळते। ती अतिशय सुंदर अशा रीतीने तिचे जतन केले गेले आहे आणि ही तोफ पाहण्यासाठी खूप गर्दीही होत असते। गडावर एकुलती एक अशी तोफ आहे की ती अजून आपल्याला चांगल्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळते। टिळकांचा बंगला। रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच्या ह्या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असत। 1915 साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट ह्याच बंगल्यात झाली होती। हे आहे राजाराम महाराज स्मारक। राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते ती छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी आहे। मोगली फौजेला सतत 11 वर्ष टक्कर देणाऱ्या छत्रपती राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी शनिवार दिनांक 30 मार्च इसवी सन 1700 या दिवशी सिंहगडावर निधन झाले।
आता आपण पाहूया सुभेदार तानाजी मालुसरे यांचे स्मारक। अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध सुभेदार तानाजी मालुसरे यांचे स्मारक दिसते। सुभेदार तानाजी स्मारक समितीच्या वतीने हे बांधण्यात आले आहे। माघ वद नवमी दिनांक 4 फेब्रुवारी 1972 या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मालुसरे मारले गेले होते। हे आहे श्री अमृतेश्वर भैरव मंदिर। कोंडेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते। भैरव हे कवळ्यांचे दैवत आहे। यादवांच्या आधी या गडावर कोवळ्यांची वस्ती होती। हे आहे देवटाके। तानाजी मालुसरेंच्या स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोट्या तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते। या टाक्याचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे। ही आहे घोड्यांची पागा। इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घोडे बांधून ठेवत होते, तिथे संगमन करत असे।